नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुद्रा योजनेबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे, ज्यात की कर्ज मर्यादा, व्याजदर, उद्दिष्ट आणि पात्रता काय आहे। मित्रांनो, बऱ्याच मित्रांकडे आयडिया असतात, नॉलेज असतं आणि स्किल असतं, परंतु या स्किल आणि नॉलेज एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांच्याकडे फायनान्शियल सपोर्ट नसतो। तर गव्हर्नमेंट अशा मित्रांसाठी मदत करत आहे, जे स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करून त्याच्यामधून रोजगार निर्मिती करू शकतात। तर मित्रांनो, चला तर पाहूया हा व्हिडिओ कुठलाही उशीर न करता। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन टेक्निकल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो, सरकारने ही मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केली होती, ज्यात की मायक्रो फायनान्स युनिटमेंटसाठी डेव्हलपमेंट असं रिफायन्स एजन्सी म्हणून गव्हर्नमेंटने मुद्रा योजना सुरू केली होती। त्यात तुम्हाला सूक्ष्म लघु उद्योगांसाठी ही योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य होते आणि उद्दिष्ट होते। यात सर्व मायक्रो फायनान्स संस्था आणि संबंधित संस्थांची नोंदणी करणे आणि नंतर त्यांचे नियमन करणे याचाही उद्दिष्ट या योजनेचा होता। त्यात लहान व्यवसाय असो, विकास आणि वाढ होण्याची मदत व्हावी, कमी उत्पन्न गटांना त्यांच्या व्यवसायाची उभारणी करता यावी, त्यात बँक नसलेल्यांसाठी वित्तपुरवठा सुलभ निर्माण करण्यासाठी मदत करणे, SC ST साठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे, व्यापार, उत्पादन आणि संवेदनशील संबंधित सर्व मायक्रो फायनान्स संस्थांचे नियमन करणे या प्रमुख या योजनेचे उद्दिष्ट होते। त्यात बघा, तुम्हाला आता मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची काही मर्यादा आणि व्याजदर होती। त्याच गव्हर्नमेंटने याला 3 टप्प्यामध्ये डिवाइड केलं होतं: शिशु, किशोर आणि तरुण। शिशुमध्ये तुम्ही 50,000 रुपयेपर्यंत कर्ज घेऊ शकतात, तेच किशोर अवस्थेमध्ये किशोरमध्ये तुम्ही 50,000 ते 5 लाखापर्यंत घेऊ शकतात, तेच तरुणमध्ये तुम्ही 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात। यात बघा तुम्ही तर बँका किती, तर सार्वजनिक क्षेत्रामधील 21 बँका आहेत, त्यात 36 प्रादेशिक बँका आहेत, 18 खाजगी क्षेत्रातील बँका आहेत, 35 नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहेत, ज्या की NBC म्हणून ओळखल्या जातात, त्यात 47 NBC मध्येच MFI, 15 सहकारी बँक आहेत आणि 6 लघु वित्त बँकाही याच्यामध्ये आहेत। म्हणून कर्ज घेण्यासाठी सुलभ जे रस्ते असतात किंवा जे मार्ग असतात ते मोकळे होत असतात, कारण याच्यामध्ये जे गव्हर्नमेंटने डिवायडेशन बँकांना खूप जास्त प्रमाणात करून दिलं आहे। अवेलेबिलिटी जी आहे या मुद्रा योजनेची, तर ती 90% इंडियामध्ये होऊन जाते। तर 1-2 बोटावर मोजण्या इतके बँका सोडल्या तर सगळ्या बँकामध्ये तुम्हाला मुद्रा योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतात। तर हे कर्ज तुम्ही घेऊन कशासाठी वापरू शकतात, त्यात व्यावसायिक वाहन कर्ज तुम्ही घेऊ शकतात, वाहतूक वाहन कर्ज, कार्यरत भांडवल कर्ज, वनस्पती आणि यंत्रसामग्रीसाठी कर्ज, कृषी संलग्न बिगर शेती उत्पन्न निर्माण करणाऱ्या उपक्रमांसाठी कर्ज। जरी तुम्ही कृषीसाठी काही मदत उपक्रम करत असाल किंवा शेतकऱ्यांसाठी मदत होईल असा काहीतरी यंत्र काढत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला या कर्जाची मदत होणार आहे। व्यापारी आणि दुकानदारांसाठी ही कर्जाची उपलब्ध आहे। त्यानंतर कर्जाची जी पात्रता आहे तर ती आहे सर्व अनुसूचित व्यावसायिक बँका, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जेवढ्याही मागे बँका मी बोललो तिथून तुम्ही ही कर्ज घेऊ शकतात। यात तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतील, यात तुम्हाला ओळखीचा पुरावा लागेल, व्यवसायाचा पुरावा लागेल, श्रेणी पुरावा लागेल, मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट लागेल आणि तुम्ही जरी टॅक्स भरत असाल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल लागेल, जी की आपण IRTI म्हणतो। त्यात व्यवसायाचा अस्तित्वाचा पुरावा द्यावा लागेल, तुमच्याकडे तुमचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्याचा काहीतरी पुरावा पाहिजे, त्याला तुम्हाला मोठा करायचा असेल म्हणजे तुमच्याकडे प्रकल्प अहवाल देखील असणं गरजेचं आहे। तर हे कर्ज कशासाठी घेऊ शकता, तर ऑटो रिक्षा, 3 चाकी वाहने, ट्रॅक्टर, पॉवर टिलर जे की शेतीसाठी अवजारे लागतात, सलून, व्यायामशाळा, ब्युटी पार्लर, ट्रेलिंग शॉप, बुटीक, ड्राय क्लिनिंग, आचार बनवणे, पापड बनवणे, मिठाई दुकाने, हातमाग, खादी, क्रियाकलाप, यंत्रमाग, पारंपरिक रंगकाम आणि छपाई, पारंपरिक भरतकाम याच्यासाठी तुम्ही घेऊ शकतात। नॉन गारमेंट्स उत्पादने जसे की वाहनांचे सामान, पिशव्या, फर्निशिंग, त्यात शेतीची निगडीत उपक्रम असेल, उदाहरणार्थ मधमाशी पालन करणे, कुक्कुटपालन करणे, पशुपालन करणे, एकत्रित कृषी उद्योग, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय याच्यासाठी तुम्ही हे कर्जाचं घेऊ शकतात। तर मित्रांनो, याचे जे व्याजदर आहेत तर 4 बँकांचे व्याजदर इथं देण्यात आलेले आहेत। त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाचे इंडिव्हिज्युअली ब्रँच वाईज त्यांचा ॲन्युअल कर्जाचा व्याजदर आहे, त्यात तुम्हाला 10 लाखावरती ते त्यांचा जे कार्यकाळ ते 1 ते 5 वर्ष आहेत,
त्यात बँक ऑफ बडोदाचं आहे ते 9.60 या 65% तुम्हाला 10 लाखावर ॲन्युअल चार्ज इंटरेस्ट लावणार आहेत. ते 1 ते 5 वर्ष तुम्हाला त्याची परतफेड आहे. त्यात युनियन बँक असेल तर तुम्ही या तुमच्या नियरेस्ट बँकमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकतात आणि तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन तुमचा छोटासा व्यवसाय किंवा सुरू केलेल्या व्यवसायाला मोठं करू शकतात. मित्रांनो, जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.